आज आपण महिला दिनानिमित्त समाजसेविका आशाली शेख यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत, की ज्यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटकपदी काम केलेलं आहे। इंदिरा महिला आधार केंद्र महाराष्ट्र राज्य येथे त्या संस्थापक अध्यक्ष आहेत। पावळा सांस्कृतिक कला प्रतिष्ठान पुण्याच्या त्या संस्थापिका अध्यक्ष आहेत। महिला अत्याचार कमिटी महाराष्ट्राच्या त्या चिटणीस आहेत आणि सदस्य हुंडा प्रतिबंधक कमिटी पुणे जिल्हा म्युन्सिपल टाइम्स प्रेस रिपोर्टर पण आहे। अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावणाऱ्या समाजसेविका की ज्यांनी खडकवासला नजीक डोंजे गावचं त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं। मला वाटतं सरपंच पद पण तुम्ही त्या ठिकाणी भूषवलं होतं। 20 वर्षे त्या ग्रामपंचायतीचा कारभार त्या ठिकाणी त्या पंचायत ग्रामपंचायतमध्ये त्या बोर्डमध्ये ते सांभाळत आणि हे करत असताना त्यांचे मिस्टर अशा ठिकाणी एसएनसेक आहेत आणि ज्यांनी आपल्या फॉरेस्ट मध्ये एक फॉरेस्ट अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। चांगलं नाव त्यांनी त्या विभागामध्ये कमवलेलं होतं। आपली जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी त्यांच्या पत्नी आशाली शेख यांना पूर्णपणे असं स्वातंत्र्य दिलं होतं आणि ते स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांच्यातील जे काही स्किल होतं, जे गुण होतं, त्यांनी ते आयुष्य एक महिला संघटन वाढवण्यामध्ये घालवलं आणि संघटन वाढवत असताना त्यांच्या प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की बऱ्याच अंशी त्या ठिकाणी मुलींची लग्न मोडली जात होती, हुंड्यासाठी त्रास दिला जात होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुलींच्यासाठी, त्या महिलांच्यासाठी काम करायचं त्यांनी ठरवलं आणि जवळपास 22,000 कुटुंबांना न्याय देण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं आणि आजही त्यांचं काम या ठिकाणी हिरलेलं चालू आहे। अनेक भागातील लोक त्यांच्याकडे या ठिकाणी आजही केसेस घेऊन येतात की जे कोर्टाच्या मार्फत त्या ठिकाणी वेळ लागतो, परंतु यांच्या या संस्थेच्या मार्फत गेल्यानंतर त्यांना कमी कालावधीमध्ये कोर्टाच्याच त्या सूचनेप्रमाणे त्यांना न्याय देता येतो। विशेषतः हा प्रवास चालू असताना, दोघांचा प्रवास चालू असताना रिटायरमेंटचा काळ त्यांनी गुळूंच्या गावामध्ये येऊन त्या ठिकाणी एक निसर्गाच्या सानिध्यात येऊन स्वतः त्या ठिकाणी झाडांचं संगोपन केलं। निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा हा निवृत्तीचा काळ ते या ठिकाणी घालवत आहेत आणि हे करत असताना आपल्या प्रवासामध्ये त्यांनी आपली मुलगी तिला वकील बनवलं। वकील नंतर त्या न्यायाधीश म्हणून काम करते आणि विशेषतः तिचे मिस्टर जावई यांचे ते सुद्धा न्यायाधीश, म्हणजे दोघं न्यायाधीश म्हणून ते त्या ठिकाणी काम करत आहेत। हा एक स्वाभिमान खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो। एक जावई त्यांचे फिनोलेक्स मध्ये चांगल्या मोठ्या पोस्टवर काम करत आहेत। तर एकंदरीत असा हा यांचा प्रवास मुलगा त्या ठिकाणी कडक असल्यामुळे तो एका उद्योगामध्ये आपला रमून गेलेला आहे। आज आपण या ठिकाणी त्यांच्या भावना या ठिकाणी काय सांगतायत ते ऐकण्यासाठी आपण आभारी। या महिला दिनानिमित्त अलीकडचा आणि तुमच्या उमेदीच्या काळातला हा बदल फार आपल्याला पाहायला मिळतो। तर अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्या नजरेनं बघता, काय तुम्हाला वाटतं? म्हणजे आता जे समाजात चाललेले जे काही प्रकार आहेत हे आधीच 8 मार्चचे म्हणजे कार्यक्रम पुण्यात ग्रामीण भागात बऱ्याच महिलांना घेऊन इंदिरा महिला आधार केंद्राची स्थापना केली आणि बरेच उपक्रम की तिथं मंत्री सुद्धा येऊन गेले। एकनाथराव गायकवाड असतील, आठवले साहेब असतील, अनेक मंत्री येऊन गेले, त्यात विजयसिंह मोहिते पाटील असतील। तर हे काम करत असताना मला स्फूर्ती मिळाली की ग्रामीण भागात राहून जर महिलांना खरे प्रश्न ग्रामीण भागात भेडसावतात, कायदा कळत नाही, पण तो कायदा कसा समजावून सांगायचा वगैरे ती माझ्या डोक्यात असल्यामुळे मी मुलीला वकील केलं आणि जरा कायद्याचा अभ्यास मला मिळत गेला आणि आज 23,500 कुटुंबाला मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला। त्या स्त्री पुरुष समतेचा लढा म्हणजे पुरुष नाही कुठं कमी देखील, स्त्रियांच्या बरोबर पुरुषांना स्थान दिल्यामुळं माझे केसेस जे आहेत इंदिरा महिला आधार केंद्राकडे येणाऱ्या त्या अतिशय विश्वासाने दोघं एकामेकाला बरोबर घेऊन जातात आणि संसार करतात, याचा मला जास्त अनुभव आहे। आता हे काम करत असताना तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये काम केलं, हे काम करत असताना तुम्ही त्याकाळी संघटन वाढवलं, त्या संघटनेच्या जोरावर तुम्ही महाराष्ट्र प्रदेशवरही त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळाली। तर या तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला अनेक दिग्गज भेटले,
त्याच्यातून तुम्ही एक पावळा सांस्कृतिक कला मंचाची स्थापना केली आणि त्या निमित्तानं म्हणजे तुम्हाला आणखी याच्या पाठीमागा तुमचा उद्देश काय होता, कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काम केलं, काम करत असताना काय काय अडचणी आल्या, त्याला तुम्ही तोंड कसं दिलं? काय झालं थोडक्यात सांगायचं म्हणजे लहानपणी मी हे सगळं म्हणजे मला असं भेडसावत होतं. लहान असताना गरीब कुटुंबात जन्म झाला आणि गुडीच्या गावात आणि इथले जे संस्कार होते म्हणजे निगडे म्हणजे निगड्यांच्या घरी त्यांचे पाहिलेले संस्कार काळी मराठीच्यात वावरले, सर्व जाती धर्माबद्दल जी माझ्या मनात खंत होती ते हे करण्यासाठी मी स्वतः उभी राहण्याचा प्रयत्न केला. शिक्षण कमी होतं, मी पुढचं शिक्षण घेतलं, शिक्षिका झाले आणि राजकारणाचं वेळ होतं मला थोडं. तर मग पवार साहेबांच्या ह्याच्यामध्ये दाखल झाले आणि छोट्या मोठ्या महिला मंडळात जाऊन स्टडी केला महाराष्ट्रभर, त्यात पुणे जिल्हा पहिला. आणि ते करत असताना मला अनेक महिला इतके पुरुषांची पण संख्या पुढे, कारण त्यांनाही गरज होती. आजकालची कुटुंब अतिशय ह्यांनी हेळसांड केल्या जाते, तर ती होऊ नये म्हणून मी पुरुषांना सुद्धा विश्वासात घेऊन काम करत असताना राजकारणात पवारसाहेबांच्या काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीत आल्यावर इकडे आणि ही पदं मला मिळत गेली आणि मी तेवढ्या दर्जाने काम केलं. मी 3 वेळा आमदारकी मागितली, 2 वेळा जिल्हा परिषद तिकीट मागितलं, मग एकदा PDCC बँक मागितली, नाही मिळाली. तर त्याच रुबाबात मी या राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना मला खूप अडचण आली नाही. पोलीस खात्याने सुद्धा खूप मदत केली. पोलीस खात्यात सुद्धा म्हणजे नागरे पाटील सारख्या, सुषमा चव्हाण यांच्यासारख्या भगिनी की मीरा बोरकर असतील, अशा लोकांच्या ह्याच्यावर मी ठामपणे पुढाकार घेऊन तिथं जाणार आणि मी जे काम केले स्मर्तना पाटील. तर अशा हे काम करत असताना मग मला महाराष्ट्राच्या बाहेरची काम मिळाली. पंजाबमध्ये 2 मुलं पळवून गेली ती मी महाराष्ट्रात आली. दिल्लीच्या 2 केसेस गेल्या, नैनितालची दिलीप बराटेच्या घरातली केस केली आणि गुजरातमध्ये गेले. म्हणजे असे बाहेर राज्यात पण जाऊन मी काम करण्याचा प्रयत्न धाडस दाखवलं. मी कधी कुणाला घाबरले नाही. चुकलं तर मी माफी मागणारी पाहिजे, पण नाही चुकलं तर मी काम केल्याशिवाय परत केलं म्हणजे. आणि त्यामुळं तेवढा दरारा निर्माण झाला आणि इंदिरा महिला दर्गेच्या 8 शाखा महाराष्ट्रात काम करतात, मुंबईला पण शाखा आणि तालुक्यामध्ये काम चालू आहे. त्यात जेवढे स्त्रिया तेवढेच पुरुष पुढे आले आणि ते लोक केसेस घेऊन आले तरी ठामपणे खात्रीने ते केस झाल्याशिवाय नाही. त्यामुळं 23,500 केसेसचं हे मिळालं. मी भाग्य समजते की गुळीच्या गावात माझा जन्म झाला आणि सिंहगडच्या खोऱ्यात माझं सासर. आमचे साहेब सिंहगडचे वयाच्या 11 वर्षी लग्न झालं माझं. साहेब 16 वर्षाचे होते, पण आम्ही असं म्हणजे दोघांच्या हिमतीने काम करतो की आज माझं वय 68 आहे, साहेबांचं वय 75 आहे, पण आम्ही बरोबरीने काम करतो. आणि तुमच्यासारख्या म्हणजे सानिध्यात राहिल्यामुळं तेवढा स्टडी झाला समाजाचा, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये. आज कुठं मी मागे पडणार. हॅलो, तुमचं बालपणच निगडे आणि काकडे कुटुंबामध्ये गेलं, त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे पडल ते काम त्या ठिकाणी घरातला घटक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम केलं म्हणजे. आणि त्या मोठ्या दिग्गज घराण्यांच्या मध्ये तुम्हाला त्यांचे आचार विचार संस्कार तुम्हाला पाहायला मिळालं, ते अनुभवता आलं आणि त्याच जोरावर तुम्ही खऱ्या अर्थानं राजकीय वाटेवर तुम्ही त्या ठिकाणी रोडून गेला. कारण ते चित्र तुम्ही लहानपणी तुमच्यावर ते अंगीकारलं होतं, ते संस्कार तुमच्यावर झालेलं होतं. आणि पवार साहेबांच्या सानिध्यामध्ये तुम्ही एक डॅशिंग लीडर म्हणून तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी काम करत होता. पण ते काम करत असताना अनेक विचित्र समस्याला किंवा विचित्र प्रसंगाला तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल. आणि आपण पाहतो अलीकडे राजकारणामध्ये एखादी महिला पदवी पदावर आल्यानंतर तिच्यावर शिंतोडे उडवले जातात, कारण तेवढंच एक कारण असतं की त्याला कुठेतरी आपल्याला मागे खेचता येईल. त्या भूमिकेमधून काही राजकीय लोक आपल्याला अडचण नको म्हणून शिंतोडे उडवतात. असे काही प्रसंग तुमच्या जीवनामध्ये त्या काळी आले? नक्की नक्की. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं ना, एक तर माझ्याकडे गाडी नसायची, मी एसटीने जायची, ट्रकने जायची, प्रत्येक गावात. म्हणजे ते त्या गावात पोहोचेपर्यंत मी कशाने पोहोचत होते याचं मला हे नव्हतं. त्यात चांगली लोक मिळाली, जसे वयात वय होतं त्या वयात लोक बघण्याचा प्रकार असायचा, पण त्या मला कुटुंब सांभाळून परमार्थ करायला
संस्कार घडवले होते. निगड्यांच्याकडे काकड्यांच्याकडे ज्या स्त्रिया पाहिल्या, मुली पाहिल्या, त्यांचे हे पाहिले, तर मला शिक्षण कमी होतं, पण मी त्यांच्यासारखा दर्जा वाढवण्यासाठी अशा काही गोष्टीला बळी पडले नाही. आणि म्हणून मी आज माझ्या कुटुंबात सुखी. ते करत असताना राजकीय याच्यामध्ये सुद्धा सुभाष कुल सारखे ज्यांनी जर बाई रस्त्यावर उभी आहे तर मग आम्ही गाडी पाठवतो, आम्ही कारखान्याहून जीप गाडी पाठवतो, ताई तुम्हाला तिथं जाण्यासाठी आम्ही वाहनाची व्यवस्था करतो, असे म्हणणारे सुद्धा चांगले पुढारी सुद्धा पुढे आले. आणि अजितदादांच्यामुळे मी दिल्लीला पण महाराष्ट्राची प्रेसिडेंट म्हणून दिल्लीला जाण्याची संधी मला अजितदादांच्यामुळे मिळाली. महाराष्ट्राची प्रेसिडेंट म्हणून ज्यावेळेला मी महाराष्ट्राचे वडील सरचिटणीस म्हणून काम करत होते त्यावेळेला काँग्रेस होते, तर दादानी मला तिथं पाठवलं. हे केलं मी 10 दिवस संसदेमध्ये सोनिया गांधीच्या काळात. तुम्ही राजकारण असेल, समाजकारण असेल, पूर्ण वेळ त्या ठिकाणी वाहून घेतलं होतं. आणि वाहून घेतलं असताना काही तुमच्यावर असे शिंतोड उडवले जायचे, तरी सुद्धा तुमचे मिस्टर या ठिकाणी एक फॉरेस्ट खात्यात कामाला होते. त्यांनी तुम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलं आणि एवढा विश्वास तुमच्यावर टाकला, त्यांच्याबद्दल तुम्ही काय आजही मी एक पुस्तक लिहिले, दर्ग्यात निघाली तुला, ती कुणामुळे हे केलं की मिस्टरांचे संस्कार ते सुद्धा अतिशय चांगल्या विचारायचे. जर त्यांच्या काळात माळ असेल तर त्यांनी कीर्तन सांगितलं, एवढं प्रवचन करतात ते आज. आणि मुस्लिम धर्माबद्दल सुद्धा सांगायचं म्हटलं तर 3 मशिदीची कामं आम्ही करून घेतली. लेडीज तिथं करत नाही, पण मी पुढाकार घेतला आणि मुलींच्या सुद्धा मशीद बांधली, म्हणून तिथं नमाज चालू. आणि हे सगळं संस्कार मला माझ्या मिस्टरचे, ज्या मिस्टरांनी एवढं माझं इकडे दिसल्या तिकडे दिसल्या, इकडे गेल्या तिकडे गेल्या म्हणणाऱ्या लोकांना कधी त्यांनी मी करते नाही. त्यांना पूर्ण खात्री होती माझी हे करते, म्हणजे सामाजिक कार्यात तिथं जास्त ओढ आहे. ते माझे विचार ऐकायचे, गप्पा ऐकायचे, गाणी ऐकायचे, भजन ऐकायचे, अभंग म्हणायचे. आणि ते सुद्धा त्या ह्याच्यात असल्यामुळे जयकुंभीचे आम्हाला संस्कार मिळाले. आणि माझे मिस्टरांना मी आज म्हणजे देवाच्या रूपात मानते, त्याच्यामुळे मुलांच्यावर संस्कार. मला 2 मुली, एक मुलगा आता, एक मुलगा गेला, नातू माझे ग्रॅज्युएट आहे, नाती माझ्या एज्युकेटेड आहे. तुमचं वैयक्तिक तुमचं शिक्षण कमी असताना तुम्ही आज 22-23 हजार खटले निकालात काढले, संसार त्या ठिकाणी सावरले, तुम्हाला पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं असेल, कोर्टामध्ये जावं लागलं असेल. शिक्षण नसताना सुद्धा तुम्ही एक अनुभवाच्या जोरावर हा लढा जिंकताना तुम्हाला काय काय वेदना झाल्या? फक्त कोर्टात गेले नाही तर कोर्टाच्या लिगल एड कमिटी मला 5 वर्ष संधी मिळाली, पण मी पुढचं शिक्षण घेतलं. शिक्षिका होते ना, अंगणवाडीत सेविका काम केलेलं, पुढचं शिक्षण घेतलं. आणि राजकीय जग काम करता करता कोर्टात पण जावं लागायचं. 72 घटस्फोट कुठपर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं? मी त्यावेळेला म्हणजे 10वी. तर शिक्षण आधी दिलं नाही की माझी वकिलांनी एटी सावंत साहेबांनी लिगल एड कमिटीवर मला घेतलं. मी 5 वर्ष तिथं न्यायाधीश निकाल देतात तिथं निकाल देतात, आणि त्यामुळे मला आत्मविश्वास एवढा दृढ झाला. आणि मुलगी वकील झाल्यावर मला इतकं म्हणजे कायदा कळून पेले, इतका कायदा माझ्या पुढं हे झाला. कारण त्या मुलीने सुद्धा पाहिलं होतं की आपल्या किती निर्भय, ती कुणाला भेट नाही, चुकलं नाही तरी कुणाला भिडले नाही. आणि त्यामुळे माझ्यात तितकं निर्भयता आला. आणि घरचे मला प्रश्नच होता मुलाबाळांचं, मुलींच्या शिक्षणाचं, सगळे माझे मिस्टर हे करत होते. मुलगा माझा मोठा तो सुद्धा, आणि सुनबाई पण एज्युकेटेड आहेत, शिक्षिका आहेत, त्यांना पण लग्न झालं शिक्षिका. मुलींना शिक्षण दिलं, मुलींचं शिक्षण मला कमी असल्यामुळे, माझं शिक्षण कमी असल्यामुळे जर मी एवढं करत असेल तर शिक्षण दिल्यावर त्या काय करतील, म्हणून अनेक मुली दत्तक घेतल्या. मुलं मुली दत्तक घेऊन म्हणजे जे कामगारात आपल्याकडे ऊसतोड कामगार वगैरे पालं पडलेले, अशी वडिलांची पालं, कातकऱ्यांची पालं माझ्या गावात हे करत असताना मी 22 मुलं दत्तक घेतली. आणि त्या मुलांनी शिक्षण केलं. आज ते ऑफिसर ऑफिसर आहेत. राजकीय ह्याच्यामध्ये काम करत असताना मला पवार घराण्याचं हे होतं. आणि मी कधी तक्रार माझी त्यांच्याकडून कुठली घेतली, जी केलं करण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला की माझ्या घरापर्यंत पण कुठली तक्रार आहे. त्यामुळे आमच्या साहेबांना तर नेहमी गर्व असायचा की कुणी काही बोललं. आणि नाहीतरी किती हाताचं वादळ पाहिलं तर नको, पण
त्या काळात सुद्धा आम्ही पण तरुणच होतो. आमच्याबद्दल पण बघा चालले एसटीने चालले, पण आज मला 4 व्हीलर मिळाली, बक्षीस मिळाली. एवढं मोठं काम केलं की तिथं आमदार डावलले औरंगाबादचे, आणि त्या माऊलीला मी न्याय दिला, तर माऊलीने मला 4 व्हीलर दिली. अशा 2 गाड्या मला बक्षीसच मिळालेलं होत्या आणि आहे. तर आता जे चालले ते सगळं म्हणजे ज्या संस्कारात मी वाढले, ज्योतिर्लिंगाच्या कृपेने मुलींच्या गावात माझा जन्म झाला. आणि मी फक्त मुसलमान, कारण गावात मस्जिद पण होती, मुसलमान म्हणून राहिलेच नाही, हिंदूंचंच पालन केलं. मग त्यात कीर्तनकार जे तुम्ही असतील त्यांचाही आदर ठेवला आणि चांगलं काही करण्यासाठी प्रयत्न केला. आणि जर स्त्रिया माझ्याकडे आल्या तर त्यांच्याशी सुद्धा मी असं जात म्हणून कधी बोलत नाही, आणि मला ते आवडतं. त्यामुळे इतक्या स्त्रियांचं दाटगाव महाराष्ट्रामध्ये लाटची लाट निर्माण झाली. आज तुमच्या कामाची दखल घेऊन या ठिकाणी खासदार सुप्रियाताईंनी तुमच्या ऑफिसला भेट दिली, 2 वेळा खासदार सुनेत्राबाईंनी तुमच्या कामाचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख केला, नंदाताई पवार या ठिकाणी येऊन गेल्या, आणि पवार साहेबांचं तो पूर्ण वैचारिक याच्याखाली तुम्ही काम करत होता. आणि हे करत असताना तुमची मुलगी आज जी न्यायाधीश आहे, तिने सुद्धा सुरुवातीच्या शैक्षणिक काळामध्ये हवेली सारख्या ठिकाणी युवती अध्यक्ष म्हणून काम पाहिलं, आणि अजितदादांच्या विचाराशी प्रेरित होऊन त्यांनी ते काम चांगल्या पद्धतीने केलं. आज ते न्यायाधीश आहे. आणि हे करत असताना दोघे आज जावई आणि मुलगी न्यायाधीश असताना तुमचं जे न्यायदानाचं काम या ठिकाणी चालतंय, संसार बनवताना तुम्ही जे न्यायदानाचं काम केलं त्याचा आदर्श त्यांना सुद्धा वाटतो, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझी ती एमपी झालेली, आणि जी न्यायाधीश आहे ना सायरा, ती आता न्यायाधीश आहे, म्हणजे वकील म्हणून न्यायाधीश झाली. आणि हे करत असताना त्यांना एकच गर्व वाटायचं की आपल्याला कमी शिक्षण घेऊन सुद्धा एवढं मोठं काम चालू केलं. मोठमोठ्या लोकांचा आदर्श, मंत्री सगळे स्टेजवर येणं म्हणजे जोक नव्हता त्या काळात. आणि विशेष म्हणजे संधी मला अशी मिळाली की काही संघटनांची भाषणं ठेवली होती शिवाजी मराठाला, पंतप्रधान येणार होते, आणि त्या पंतप्रधानाच्या स्टेजवर माझं भाषण होतं. म्हणजे मला कुठंच हे, मग बाबा आढाव असतील, मृणाल गोरे असतील, मला बघितलं तर गाड्या थांबायच्या. आणि आशाताई एसटीचा आणि वाटतं प्रकाश शिंदे त्याला आपले गावचे साक्षीदार आहेत, आशाताई एसटीन चाललेले दिसतात आपल्या गाडीतून. मंत्रसंत्रचे बबनराव पाचपुते असतील, माझ्या प्रत्येक उद्घाटनाला सुद्धा सगळे मंत्रीच हजर असतात. तर विजय दादा वगैरे, अजित दादा येऊन गेले डोंजेच्या ऑफिसला, बोर्ड लागला होता असाच बिल्डिंगला, दादा चालले होते राजाराम महाराजांच्या पुण्यतिथीला सिंहगडावर, मी वर त्यांच्या स्वागताला उभी होते, खासदार आम्ही सगळे. तर दादा म्हणले आशाताईंचं हे हो, तर म्हणले मला येताना जायचं. मला तिथे येऊन कामठे जालिंदर कामठे अध्यक्ष होते, कारण ते म्हणजे की दादा तुमच्याकडे येणार येत नाही. मी म्हणलं कुठलं कसं येतील दादा, आमच्याकडं कसं येतील, शक्य आहे का? पण आमचे दादा अजित दादा गाडी थांबून ज्यावेळेला उतरून अंगावर काढला, माझ्याकडे हार नव्हते. सर्जेबाबाच्या तिथून हार वाढले साहेबांनी, आमच्या शाली 2 काढल्या, आणि सगळ्यांना आम्ही पांढऱ्या शुभ्र कपड्यात असतो. आम्ही प्रोग्राममध्ये कुठल्याही जायचं असेल तर माझं पोषण पांढरा शुभ्र असतो. दादांनी मला गडावर पाहिलं, मग अण्णांना मी म्हटलं अण्णा भाऊ म्हणतात खरे का दादा येणार? माझं भाऊ येणार, दादा येणार. सगळं गाव बघत होतं की आजपर्यंत पवार घराण्यात त्याची कुणी मग सुप्रियाताई असतील, आपल्या सुनंदाताई पवार आल्या होत्या, परत अजितदादा येणार, सगळ्यांना हे व्हायचं. आणि एवढंच काय तर जी वकील मुलगी आहे ना, तिला स्थळ हसन मुस्लिम साहेबांच्या त्यांनी सांगितलं आझम पानसरेंना की मला अशा विषयीची मुलगी काय करते ती टाकून बघून या, आणि आम्ही येतो. माझे मिस्टर गरिबीमुळं, आमच्या परिस्थितीमुळं आमचे मिस्टर घाबरले, आणि मुलगी पसंत झाली, मुलगा आम्हाला पसंत झाला. पण साहेब म्हणले अगं आपलं घर विकलं तरी आपल्याला लग्न करता येईल का मंत्र्याच्या मुली? तर ते एक खंत म्हणजे साहेबांना पण साहेब सुद्धा म्हणजे का मुलगी दिली काय आमच्यात, म्हणजे एवढं लाभलं बघा. सगळं सत्य काम केल्यामुळं, सत्य कामाचं प्रतीक मला इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत साहेबांनी त्यावेळेला त्यांच्या दृष्टीनं निर्णय त्यांचं बरोबर होतं. आज तुम्हाला नीतीनं परमेश्वरानं तुम्हाला जावं म्हणून त्या ठिकाणी भेट दिली. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आज 22,000 संसार सावरताना
एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मुलींना काय सल्ला देऊ शकता, मुलांना काय सल्ला देऊ शकता की हे जे थोडक्यात छोट्या मोठ्या कारणामुळे घटस्फोटापर्यंत जे आता काही प्रकरणं तुमच्या समोर येतात, तर तुम्ही काय सल्ला देऊ शकता? उदाहरण सांगते, आता 1 महिन्यापूर्वी एक केस कोणाचे नाव घेऊ नका, आपलं जनरली मत केस सांगा. दाखल जनरल एक केस दाखल झाली आमच्या समाजाच्या, मुस्लिम समाजाची, नाव नाही सांगत. तर कोंडवा आणि सासवड अशी ती केस होती. अनेक केसेस केल्या सासवडला वगैरे सगळीकडे नाव आहे, पण लोक लोक हे देतात. उदाहरणार्थ राखाची एक केस परवा आली की आम्हाला अंगणवाडीच्या ताईंनी सांगितलं की तुम्ही गुळूंच्या जा. ठाकोरे लोक सांगतात तुम्ही गुळूंच्या अशा ताईकडे तुमचं काम होणार. मग आता त्या बाईला 2 मुलं आहेत. 2 मुलं घेऊन 1.5 वर्षापासून ती नवऱ्याला सोडून राहते. नवऱ्याची इच्छा आहे की ती 2 मुलं आणि बायकोनी घरी यावं. ती वैतागली. तो पण जरा थोडंसं हे असल्यामुळे थोडं जनरली तुम्हाला काय वाटतंय की नव्या पिढीनं काय केलं पाहिजे? संयमाने राहिलं नव्या पाहिजे. पिढीने जी संस्कृती आहे आपली, मला जसं त्यांच्या डोक्यात काय पण असू दे, पण ज्या वेळेला ते माझ्या समोर बसत तेव्हा त्यांचं माइंड वॉश करण्यासाठी मी प्रयत्न करते. माइंड वॉश करते की तुम्ही किती एज्युकेशन असू द्या, नोकऱ्या असू द्या, पण आपलं स्वतःचं घर संसार मोडण्यापेक्षा आणि 4 पैसे फ्री कमावण्यापेक्षा तुम्ही ते संसार पुन्हा जोडण्याचंच काम केलं करते. मुली मिळत नाही, ते मुली शिकतात, स्वतः पायावर उभे राहतात, त्यांच्यावर चांगले समजा त्यांना वाटतं आपण काहीतरी मोठं, असं मुलांना वाटत नाही. त्यामुळे समाजात कमी दरीने बनवायला लागली, मुली मिळत नाही समाजामध्ये. तर मग मी त्यांना सांगते की आधी बघा, मी जरी या खुर्ची बसली असेल तरी संस्कारी माझं मन, मला जे संस्कार घडले, मी मगाशी सांगितलं निगडे काकड्यांच्या घरात पाहुणे आले तर कसं बोलणं बसणं, तसं मला कळलं होतं की सुनंदाताई पवार त्या पवार घराण्यात आल्या. तर मी माझी खुर्ची सोडली, सगळ्यांनी पाहिजे माझी खुर्ची सोडून मी उभी राहिले. तर त्यांनी जे माझं काम पाहिलं ज्या माऊलीने, तर त्या पाहून म्हटलं की हे तुम्हाला सुचलं. त्यांना जेव्हा मी सांगितलं त्यांच्या डोळ्यात धार आलं, रडत होते, दुःख झालं त्यांना की परिस्थितीतून हे विश्व निर्माण करतात, केलं कसं ते. आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या वेळेला मी एक कुटुंब बसवण्याचा प्रयत्न करते, पण रात्रीच्या 12 वाजले तरी मी मीटिंग उठवून देत नाही ती मुलगी तयार झाल्याशिवाय. आणि तिच्या पालकांना मी का बोलवून घेते की पालकांनी सुद्धा मुलींच्या सांगा समजून सांगा. आपण मुलगी म्हणतो, ही मुलगी आई बापाची संस्कारातून पुढे दिलेली, पण तिला पण तुम्ही पण सांगा. आणि असे 23,500 कोणी जर म्हटलं नाही हे इथं गुंडांचं राज्य, इथं आमचं चालतं, तिथं मग तर मी जास्त पुढे काय प्रभावाखाली सायरानं काम केलं. हो, दादांची कल्पना आहे ती न्यायाधीश झाली की त्याला याबाबत तुम्ही कधी दादांना भेटायला गेला? हो, मुंबईला गेलो जेव्हा ती न्यायाधीश झाली, तर ते पत्र दादांना दिल्याचं परवा आमच्या साहेबांनीच मला आठवण करून दिली. कारण मला तिची मुलगी लहान असल्यामुळे तिची बदली करून घ्यायची होती. तिथं माझं नाव मिस्टर तिचे आहे आणि बीडला तिची बदली करून घ्यायची होती. तर अलिबागला त्यांची पोस्टिंग झाली तिची. अलीकडे तुझी भेट झाली का? दादांना कल्पना आहे का? नाही ना, त्यासाठी जायचंय मला. मी आता काय कार्यकर्त्यांना घेऊन ती वेळ घेते आणि दादांच्याकडे जायचं. एकंदरीत तुमचं पवार कुटुंबियाची जी जोडलेली नाडी कुटुंबाची आणि ती नाळ जोडलेली असताना त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्ही या समाजसेवेमध्ये उभं राहिला, जी समाजसेवा करू शकला, लोकांना न्याय देऊ शकला. आणि आजही त्यांच्या घरामध्ये जरी कुठं फूट पडलेली असली तरी तुमच्या दृष्टीनं ते एकच आहे. आणि तुम्ही जेवढं प्रेम ताईंच्यावर करता तेवढंच प्रेम तुम्ही सुनीताबाईंच्यावर करता, तेवढंच प्रेम तुम्ही नंदाताईंच्यावर करता, तेवढंच प्रेम साहेबांच्यावर करता, तेवढंच प्रेम त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम तुमचं आजीदादांच्यावर, हे सगळ्यांना सर्वज्ञात आहे. तर आज या ठिकाणी महिला दिनानिमित्त तुमची मुलाखत घेताना एक तुमच्या इतिहासाच्या पानांना त्या ठिकाणी कुठेतरी उजाळा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला. आज या वयातही तुम्ही तुमचं काम हे चांगला अखंडपणे चालू ठेवलेलं आहे. आज खडकवासल्यासारख्या त्या ठिकाणी तुमचं लोणचेसारख्या ठिकाणी ऑफिस आहे, गोळंचेसारख्या ठिकाणी ऑफिस आहे आणि गाडीवर सुद्धा तुमचा मोठा बोर्ड आहे आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी गाठीभेटी घेत चालता. आणि तत्कालीन त्यावेळी नीलमताई गोरे यांच्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी काम केलं. आज त्या राज्याच्या राजकारणामध्ये असला तरी तुम्ही त्यावेळेला एक सक्षम कार्यकर्ते म्हणून त्यांच्याबरोबर ढाल बनून असायचं, हेही सर्वांना त्या ठिकाणी सर्वज्ञात आहे. तरी राजकीय दृष्ट्या तुम्ही जरी आमदार खासदार त्या ठिकाणी होऊ शकला नसला तरी आज प्रत्येक आमदार आणि मंत्र्यांनी आणि पवारसाहेब असेल, अजित असेल यांच्या हृदयामध्ये तुम्ही एक स्थान घेऊन आहात, एक समाजाला एक आदर्श आहात.
आणि आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून ही जी नव्या पिढीला काही आदर्श देण्याचं काम केलं, काही चार पिढी सांगण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आणि तुमचं नव्याने पुस्तक पण या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. दर्ग्यात दुर्गा हे पुस्तक माझ्या जीवनावर मी लिहिलेलं आहे. त्याच्यावर एक पिक्चर पण करतात सोलापूरची लोक, मुस्लिम बांधव. पण दर्ग्यात निघाली दुर्गा ह्याच्यामध्ये माझी खूप म्हणजे हिंदू आणि मुस्लिम म्हणजे नावातच हिंदू आणि मुस्लिमचा एकोपा तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आध्यात्मिक आणि स्वतः मुस्लिम असताना सुद्धा तुम्ही गणपती या ठिकाणी बसवताय हो, हे गणपती त्या ठिकाणी बसवतो. सर्वांना माहिती आहे. तर साहेबांनाही धन्यवाद, तुम्ही एक चांगल्या पद्धतीने स्वातंत्र्य ठेवून एक मुभा दिली आणि काम करण्याची संधी दिली. तर तुमच्या अगोदर आधी साहेबांचा मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला या ठिकाणी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.